समचरण सरोजम सांद्र नीलम बुदांभम जगननिहित पानी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजवानरियूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयाचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया त्याजीन प्राण आपुलागे माये आसेन धनीवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी गायीन गीती गायीन गीती ओ माये आसेन धनीवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गायीन गीती ओ माई। पंढरीये माझे सकळही गोत बापर खुमा देवी वरू विठ्ठलाची आण। पंढरीये माझे सकळही गोत बापर खुमा देवी वरू विठ्ठलाची आण। असेन धनीवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गायीन गीती ओ माई। पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया मस्तक हे तुझ्या पाया मस्तक हे तुझ्या मस्तक हे तुझे पाया मस्तक हे मस्तक हे तुझ्या पाया मस्तक हे तुझ्या पाया। पंढरीच्या देवराया मस्तक तुझे पाया मस्तक तुझे पाया मस्तक तुझे पाया। पंढरीच्या देवराया मस्तक तुझे पाया मस्तक तुझे पाया मस्तक तुझे पाया। रंगा येई वो ये रंगा येई वो ये रंगा येई वो ये रंगा येई वो ये येई वो ये रंगा येई वो ये रंगा येई वो ये रंगा येई वो ये। विठाई विठाई माझे कृष्णाई कानाई रंगा येई वो ये रंगा येई वो ये रंगा येई वो ये। विठाई विठाई मारे कृष्णाय कानाय रंगा येई वो ये रंगा येई वो ये रंगा येई वो ये रंगा येई वो ये। देखिले तुमचे चरण निवांत
शांत राहिले मन कासया त्याजीन प्राण आपुला गे माये असेन धनीवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गीती गाईन गे माये सज्ञानोबरायांचा अभंग आहे. माऊलीचे अभंग म्हणायला अवघड, नुसते म्हणायलाच अवघड नाही तर सोडवायलाही अवघड. सिद्धांत आहे महाराज. वाटलं सहज इथं येऊस तरही काही मिळणार नव्हतं, इथं उभा राहिल्यावर पकवाच लागणार म्हणून ही ध्यानात आलं राम महाराज, नाही तर ही येतच नव्हतं, पण आलं ध्यानात. काय कर ज्ञानोबराय आपला अत्यंत महत्त्वाचा असा विषय या अभंगाद्वारे प्रतिपादन करतात. भगवंताचा विषय असा आहे, परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा प्रकारची जरी त्रिशक्तीने युक्त असला तरी सुद्धा निर्गुण निराकार अशा स्वरूपातला परमात्मा आहे. आणि त्या निर्गुण निराकार परमात्म्याचा साक्षात्कार ज्यावेळी होतो त्यावेळेला चंचल नावाचा दोष नष्ट होतो. असा आहे. ही चंचलता कोणाची आहे तर ती चंचलता आहे मनाची. अत्यंत चपळ आणि चंचल जर कोण असेल तर ते मन आहे. मन काय आहे? स्थिरच नाही. महाराज क्षणभर स्थिर नाही, निमिषभर स्थिर नाही, उन्मिषभर स्थिर नाही, इतकं त्याची गती आहे. अत्यंत गती मोठी आहे. भगवान सांगतात की अत्यंत गती मोठी आहे याची. किती मोठी गती आहे. चंचलम मनहि कृष्ण प्रमाथी बलवदृढम. अत्यंत वेग आहे त्याला. त्याचा निग्रह करणं अतिशय कठीण आहे. सहजासहजी त्याचा निग्रह होत नाही, कठीण आहे. आणि त्याचा निग्रह ज्या दिवशी होईल त्यावेळेला कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो असे समाधानाचे उद्गार अनुभवी महान सत्पुरुषाच्या मुखातून बाहेर पडलेले असतात. त्यापैकी हा असणारा आजचा अनुभव ज्ञानोबराया या अभंगाद्वारे व्यक्त करतात. विठ्ठल तत्पूर्वी परिहार असा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय वंदनीय असणार, सर्वांचं श्रद्धास्थान असणारं आद्य गुरु नगद नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, भाऊबाबांच्या आशीर्वादामुळे हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय पूजनीय असणारे वैकुंठवासी गुरुवर्य भागवत बाबांच्या कृपा आशीर्वादाने गोमळवाड्यातील परिसरातील असणारी सर्व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त गावकरी मंडळी यांच्या तनमनधनाच्या सहकार्याने प्रतिवर्षी प्रमाणे हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय पूजनीय असणारे भानुदास महाराज शास्त्री बाबा अथक प्रयत्नाने कुशल मार्गदर्शनाने संपन्न होणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजच्या चतुर्थ दिवसाची सेवा, चौथा दिवस बाबांच्या आज्ञेने माझ्याकडे सोपवली गेली.
सेवके करावे सांगितले काम, या नात्याने या ठिकाणी येण्याचा योग आणि तुम्हा सर्व संत मंडळींचा दर्शनाचा सुयोग आहे. विठ्ठल कार्यक्रम प्रसंगी विशेष रूपाने साथ देणारे हरिभक्तीपरायण आदरणीय कीर्तनकार शास्त्री विठ्ठल महाराज शास्त्री आज गायनाकरता उभे आहेत. सर्व संस्थांची गुणीजन मंडळी सर्व मंडळी आहेत. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य राम महाराज पवळ आहेत. आमच्याबरोबर आलेली हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज भजन सम्राट आणि हरिभक्तीपरायण भजन सम्राट बंडू महाराज जाधव, शिवाजी महाराज लौळ, आनंद महाराज, पुत्रेश्वर महाराज आणि जी वारकरी चालवणारे आणि मृदंगप्रेमी हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य विशाल महाराज गिरी, या सर्वांच्या समवेत आपणासमोर हा प्रतिपादनाकरता सेवेसाठी चिंतनासाठी घेतलेला माऊलींचा असा प्रकारचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल बोला अभंग अवघड घेऊ नका म्हणते. म्हणजे अवघडात कवा शिरणार तुम्ही? जन्म गेला आपला, आलंच पाहिजे. काळ्यापासून पांढऱ्यापर्यंत आली, पांढऱ्यापासून पिवळ्याकडे चालली. आपण तुम्ही आम्ही सगळे. तरी आपल्याला जर माऊलीच्या अभंगाचं चिंतन आणि म्हणणं गाणं जर नाही आलं तर कसं काय व्हायचं? पुढच्या जन्मी आपल्याला जॉब विचारला जाईल, माऊलीचा अभंग म्हणला होता का? काय सांगणार? तर ती आलंच पाहिजे. बरं नाही तरी कवर घ्यावा, घेतलाही पाहिजे, ते आलाही पाहिजे, समाजात म्हणला पाहिजे, म्हणजे मग तो कंठे उतरतो. विठ्ठल तरी हो बराचसा सोपाचा अभंग आहे. त्याच्यापेक्षा असे अवघड अभंग आहे जे मनाला अवघड नाही, चाल लावायलाच लय बरे बघावं लागतं त्याला. अशी लवकर तशी लवकर तशी लवकर अशी लय होतं ते. मजा करायची म्हणल्या कवा कवा करतोय तसं. विठ्ठल अशी अवघड अभंग असतात. माऊलींचे शब्द आहेत, अधिकारवाणीतून बाहेर पडलेले आहेत. त्याचं दर्शन आपल्याला घडणं म्हणजे माऊलीचंच दर्शन आहे. शब्द स्वरूपाने ज्ञानोबरायच आहेत, माऊलीच आहेत. हे दर्शन आहे. त्यांची कृपा संपादन व्हायलाच पाहिजे. तुकोबरायची कृपा संपादन झालीच पाहिजे असं आहे. हे अतिशय सुंदर अनुभवी अभंग आहे. काय अनुभव आहे? अनुभव केव्हा येत असतो आणि कुणाचा आणि कशा स्वरूपाने येत असतो? व्यवहारातला अनुभव वेगळा आहे आणि परमार्थातला अनुभव वेगळा आहे. परमार्थातला अनुभव वेगळा आणि व्यवहारातला अनुभव वेगळा आहे. व्यवहारातल्या अनुभवामध्ये आम्ही व्यवहाराला बरोबर घेऊन, लक्षात घ्या, चिंतन ऐका, व्यवहाराला बरोबर घेऊन जेव्हा परमार्थ करतो त्यावेळेला व्यवहारातले संस्कार परमार्थात जागे होतात. विठ्ठल आणि म्हणून किती वर्ष परमार्थ केला तरी जैसे थे, बदल नाही. बदल झाला पाहिजे. किती वर्ष परमार्थ करा, जशानं तसे राहतो आपण. काय कारण आहे? व्यवहारातले अनुभव बरोबर घेऊन परमार्थातल्या अनुभवाला ज्या वेळेला आम्ही घ्यायला जातो त्यावेळेला
परमार्थातले अनुभव होत नाही. ज्ञानोबरायांचा निक्का परमार्थ होता. कसा आहे? निका परमार्थ, निका वारकरी, निक्का महाराज, निक्का कीर्तनकार. आता हे नुसते शब्दातच राहील. काय निका म्हणजे? ज्याला परमार्था व्यतिरिक्त अनुभवच नाही नव्हे, परमार्थातला असणारा अनुभव घेऊन जो व्यवहार करतो ना, त्या व्यवहारात सुद्धा विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, परमार्थातला अनुभव घेऊन ज्या वेळेला व्यवहाराला पाहतो त्यावेळेला सर्वत्र परमात्मा दिसतो. एरू म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप, जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप, परमार्थातला अनुभव घेऊन व्यवहारात आलेल्याची सुद्धा अवस्था ही आहे. कारण व्यवहार तो केल्याशिवाय राहत नाही. न करावा व्यवहार असं घडतच नाही. कलियुग आहे आणि कलियुगामध्ये व्यवहाराशिवाय घडतच नाही. प्रत्येक गोष्ट व्यवहारामध्ये आहे. अंगावर कफनी जरी घालायची म्हणली संन्याशाला तरी तो व्यवहारच आहे. त्याला कापड घेणं आहे, त्याला रंगविणं आहे, नाही तर कलरचं घेणं आहे, हे व्यवहार आहे. साध्या सुध्या गोष्टीपासून व्यवहार जो आहे ते महाप्रचंड काय व्यवहारच आहेत सगळे. लोक म्हणते ध्यानला काय करायचे, आता काय करायचे म्हणजे कोणासाठी करायचं हे विचारा.
ह्यांना काय करायचे म्हणतात लोक, सरळ म्हणते ह्यांना काय करायचे मठ बांधून. काय सांगावं मी आता, ही जागा नाही बोलायची, नाही तर सांगितलं असतं. काय करायचे, परंपरेने ग्रामस्थांना त्याचा उपभोग द्यायचा, सेवा घडावी, भक्ती घडावी, नामचिंतन घडावं, सोय सुविधा व्हावी, पारंपरिक व्हावी. आता आम्ही मठ बांधला पाठ दिला का घेऊन जाणार का मेल्यावर संघ? सांगा कोणासाठी बाबा? मंदिरं कोणासाठी, कोणासाठी करायचं हे? दिंड्या कोणासाठी काढायचं? आमचं पोट भागणं का? आम्हाला प्रपंच येत होईल मोठाली दांडगाली. हा मला आहे, पण बाबाला नाही बाबा, मला आहे बरं. कोणासाठी करायचे हे असं विचारित नाही लोक. कोणासाठी करायचे हे डोक्यात आणा, ते नाही आणत लोक डोक्यात. काय आणतात हो, काय ह्याला करायला लागले वा हे? अरे तू उद्याच्याला पंढरपूरला गेला तर जर मठात, आता आमचीच अवस्था अशी, काय सांगावं. तर आमची दिंडी जाती कार्तिकेला, बाबाची दिंडी जाती आषाढीला, आहे ना, बरोबर आहे ना, आषाढीला जाते. तिथं गेल्यावर जागेची पंचायत. जवळ जागा नसती ना तवर कळतं. जागा घेतल्यावर लोक म्हणते कायला बांधलंय, कायला घेतलंय. ज्याला उद्योग नाही, ज्याला द्यायचं नसतं आणि ज्याला यायचं नसतं, त्याचे हे खोटा उपट उद्योग आहेत. विठाला अरे कधीतरी जायशील पंढरपूरला तर तुला त्या ठिकाणी निवांत, त्या ठिकाणी वास्तव्याला राहता येईल, निवाऱ्याला राहता येईल, पाऊस ऊन थंडीपासून बचाव होईल. भगवंताची सेवा करायची इच्छा झाली तर 4, 2, 8, 15 दिवस, महिना, 4 महिने, चातुर्मास तुला राहण्याची सोय होईल. हे नाही कायला बांधायला लागली आणि काय करायचे बांधून. अरे कुणासाठी चाललंय हा कार्यक्रम हे नाही लक्षात येणार. महाराज हेच आहे, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. त्याच्या जीवनामध्ये पूजा पाठ, देव ज्याला आपण म्हणतो, ते फार कमी प्रमाणामध्ये झाला तरी त्याचं एवढं मनावर धरायचं नाही का. ही सगळी ही जी पूजाच आहे, सगळी ही चाललेली काय आहे, पूजाच आहे. हा व्यवहार, या व्यवहारामध्ये परमार्थ पाहण्याची क्षमता परमार्थाच्या अनुभवाने व्यवहारात आल्यावर होत असते. पण व्यवहारातल्या अनुभवाची माणसं जर परमार्थात घुसली ते असं उरफट गणित होतं. काय गणित होतं, काय ना करायची. काय लोक तर सप्ताह सुद्धा बरं तिकडलं सुटलं की नाही, जाऊन दे आता होईन हळूहळू, जाऊन दे आता होईन हळूहळू. काय करायचं, आमच्या डोळ्यात देखत व्हावं अशी इच्छा असते ना. एकदा झालं म्हणजे तुम्ही त्याचा उपभोग घेणार आहात, ती तरी बरं आहे. काही लोक साफताच काय ह्याला करता कुणाला ठाऊक. मग काय आता नमाज पाडायला जावा का? विठाला ते झालं असतं तरी चांगलं झालं असतं हो. तिथं शिस्त आहे, नियम आहे, पावित्र्य आहे. आपल्या मंदिरात कसं आहे, कुठं तंबाखू खाय, कोणकडं चालूच आहे. बेडी वडीत पार त्याच्यापर्यंत जाणार. त्याला वाटतं आता आत मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश करताना असा झटकी तो एक झुरका आणतो, तो बी असा खिचतो. मी बघितलं, मी सांग, जोरात वडतो. कारण पाया पडून महागारी येऊस तर तेवढ्या दमाला पुन्हा बेडीचा झुरका पुरला पाहिजे. असा जोरात झुरका आणतो, पलीकडं कोपऱ्यात बेडी ठेवतो आणि देवाच्या तोंडावर धूर सोडीत जातो. देवाला वाटते आगनगाडी तिकडं रुळावर चलत असते, इकडं कोणकडं धुराटा हानीत आली कोणाला. असले गिराईक आहेत आपले, काय सांगा महाराज. भोगावर देव करतो. कशावर? भोगावरती. भोगावरती परमार्थ होत नसतो महाराज.
प्रारब्धाने जन्माला येत असतो. बरं, जन्म कसा आहे? प्रारब्धाने आहे. पण कर्तृत्व प्रारब्धाने नसतं. कर्तृत्व हे प्रयत्नाने असतं. जन्माने जन्म हा प्रारब्धाने कुठं जन्माला यावं हे सांगता येणार नाही. कुठे येईल हे सांगता येत नाही. कोण्या योनीला येईल, कोण्या खाणीला जाईल सांगता येणार नाही. मनुष्य जन्म प्राप्त झाला म्हणजे भाग्योदय. म्हणजे काय आहे? भाग्योदय. श्रीमंताला सुद्धा परमार्थ करता येतो, गरीबालाही परमार्थ करता येतो. परमार्थ करणं कर्तृत्वाची बाब आहे. मनुष्य जन्माला येणं प्रारब्धाची गोष्ट आहे. बरं का? म्हणजे प्रारब्धाने मनुष्य जन्माला आला, तो कुठं जन्माला येईल हे सांगता येणार नाही. पण कुठल्याही अवस्थेमध्ये मनुष्य जन्म मिळाला ना, तो प्रारब्धाने मिळाला. असं कुठं आहे का गरिबांनी परमार्थ करू नये, भीक मागणारांनी परमार्थ करू नये, अमक्या जातीने परमार्थ करू नये, तमक्या जातीने परमार्थ करू नये, असं काही आहे काय कुठं? सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळासी येथे आहे सर्वांना परमार्थ करता येतो. का सर्वांना श्रीमंत होता येतं? सांगा. सगळ्याला श्रीमंत होता येणार नाही. सर्वाला परमार्थ करता येतो, गरीब असो श्रीमंत. यारे यारे लहान, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर, करावा विचार, करावा विचार, कलगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे 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 लहान थोर, याती भलते कोण्या जातीला आले, कोण्या कुळाला आले, ह्याला काही महत्व आहे काय? येऊन जो नरदेह मिळाला तो भाग्याचाच क्षण आहे महाराज. तुका मने भाग्य या नावे म्हणिले, संसारी जन्मिले याचिरागे, संसारी जन्मिले याचिरागे. तुका मने भाग्य या नावे म्हणिले, संसारी जन्मिले याचिरागे, संसारी जन्मिले तुका म्हणे भाग्य नावे म्हणजे मनुष्य जन्माला येणं हे भाग्य आहे. कुत्र्याच्या, डुकराच्या, मांजराच्या, नरकातल्या किड्याच्या, हे की नाही, गोळ्या ढकलणारे किडे, भुंग्याच्या. असं ते भुंग्याचं मग उदाहरण डोक्यात आलं, पण पुन्हा आलंच ती भुंगा. माझ्या मागं भुंगाच लागला आहे. तर काय
परमार्थात जर आपली सिधा सामुग्री व्यवहारातली घेऊन आला ना, त्याला परमार्थ कळत नाही, दुसऱ्याला करून देत नाही. असे आहे. काय असतं म्हणजे परमार्थ असतं हे कळतंय काय? काय असतं म्हणजे परमार्थ असतो हे कळत नाही महाराज. तिथं अनुभवच लागतो. मी हे सांगतो तुम्हाला. पण परमार्थात आलेले जे व्यवहारिक अनुभव घेऊन परमार्थात आले का, मग सगळा बट्टेबोळ होतो. परमार्थात अनुभव घेऊन व्यवहार केला ना, तर मग तो सार्थ होतो. याची लागे संसारी जन्मिजे कशासाठी? याची लागी कशासाठी? 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 याच. अरे पुढं काय आहे? याची लागी याचा अर्थ काय? याची लागी म्हणजे अनुभवाकरता जन्म आहे. परमार्थामधला अनुभवाला महत्व आहे. याच्यासाठी मनुष्य जन्माला आला, काहीतरी उद्योग करीत बसण्याकरता नाही. पारमार्थिक श्रेष्ठतम सर्वश्रेष्ठ उच्च अनुभव त्याच्या जीवनामध्ये भेदच राहत नाही महाराज. अभेद स्वरूप होत. हे लहान ते मोठा त्यांनी अंतरदृष्टीने अंतर स्वरूपाला पाहिलेलं असतं. आम्ही बाह्य दृष्टीने बाह्य स्वरूपाला पाहतो, मग दोन्हीचा मेळ बसत नाही. हे म्हणतं हे असं कसं, ते म्हणतं ती कसं. अरे ते तसंच असतं विठाला. त्याचं कारण अनुभवात कमी आहे. अनुभवात कमी असला की शंका आलीच. आणि शेणखा आपलं हे शंका आली. चुकून होता आता भातारा झालो मी, हवा जाते. आणि शंका जर आली तर संशयाचे ठिकाणी सर्व नाशच आहे महाराज. ज्ञानोबरायांनी ओवी खर्च केली एवढ्यासाठी. संशयाहुनी घोर अनेक पाप नाही थोर, ही विनाशाची वागूर प्राणियासी. मग संशय सगळा नष्ट झाला पाहिजे. व्यवहारातले माणसंच म्हणत असतात, ज्याला अनुभूतीला कमी असतात ते म्हणते कशाला आणले. आता बाबा लांब बसले तिकडं, बहुत दूर बैठे हो. नाही तर बाबाला विचारायचं होतं पोरं बाळ किती आहेत तुम्हाला, आणि किती पोरांच्या नावावर तुमचं हे सगळं संस्थान करून देणार आहे. वाटाघाटी काय लोक बोलतील याचा नियमच नाही. आता मला विचारलं तर मी सांगेन बाबा मला 2 लेकरं आहेत, मी काही उड्या हाणीन इकडून तिकडं, पण ती बाबा जागेवर स्थिर. अरे ब्रह्मचारी जीवन गेलं. गाव जरी जवळ असलं तरी सर्वस्वी त्याग करून ज्या महात्म्याने आपलं सर्वस्व प्रभूच्या चरणावर सेवेकरता दिलेलं असतं, त्यांनी जनता जनार्दनामध्ये परमात्मा रूपता पाहिलेली असते. आणि ते सर्व करत असतात. सेवा म्हणून चाललेला कार्यभाग असतो. नाहीतरी काय करावं आम्ही लोकांनी तरी. परमार्थ नाही करावं तर काय करावं. हे परमार्थच आहे, स्वरूप आहे सर. भगवत चिंतन करणं, अनुभवाला फार महत्व आहे महाराज. अनुभव घ्यावा परमार्थामध्ये आणि मग व्यवहार करावा. किंबहुना व्यवहार करून जर परमार्थामध्ये आलं तर संशय निर्माण होतो. संशयावनी थोर अनिक पाप नाही थोर, ही विनाशाची वागूर प्राणियासी. सर्वनाश ठरलेला आहे, संशय नसावा. आमचं तर एक निमिषभर जात नाही संशयाशिवाय. प्रत्येक गोष्टीला संशय आहे, प्रत्येक घटनेला संशय आहे, प्रत्येक क्षेत्रात संशय आहे, प्रत्येक क्षेत्रात आहे. संसारात काय कमी आहे काय संशय? सगळ्यात जास्त तर संसारात संशय आहे. म्हणजे परमार्थामध्ये आल्यावर अनेकच संशय वाढतात आणि त्याचा परिणाम वाईट होतो. त्याचा परिणाम वाईट होतो, वाईट. म्हणून लक्षात घ्या.
अनुभव हा सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही नुसतं म्हणतो अनुभवे आले अंगान ते या जगात देत असे, पण काय देत असे? केळं देत असे का रताळ देत असे? काय देतो काय? जवळ असलं तर दिन, नाही तर काय? अनुभवे आले अंगात या जगात येत असे. तुका म्हणे चाखोनी सांगे, 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 तुका म्हणे चाखोनी सांगे. माझा अनुभव आहे अंगी, आहे आहे अंगी, ऐसे सुख वचन आहे, ऐसे सुख वचन आहे, ऐसे सुख वचन आहे, ऐसे सुख वचन ऐसे सुख वचन आहे, ऐसे सुख वचन आहे, ऐसे सुख वचन आहे, हे सुख वचन आहे. कोण सांगे माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. तुका म्हणे दाखवून सांगे माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. अनुभव पाहिजे महाराज. राम म्हणता पदी बैसुनी ऐसे सुख आणि विश्वासे शेवट तुका म्हणे चाखोनी सांगे. माझा अनुभव आहे अंगी. अनुभव सर्वश्रेष्ठतम आहे. कुठल्याही व्यवहाराला सुद्धा अनुभवच लागतो. अनुभवाशिवाय खरं कळत नाही. अनेक जन्माचं अनेक वर्ष अनुभवात गेलेली असतात. दुकानदारी चालवण्यामध्ये, शेती करण्यामध्ये, औद्योगिक सर्व गोष्टीमध्ये, आणि मग त्याला तसा अनुभव प्राप्त होतो. तो व्यवहारामध्ये तसा परमार्थामध्ये सुद्धा अनुभवाला महत्त्व आहे. मनुष्य जन्म प्राप्त झाला हे भाग्य आहे, खरी गोष्ट आहे. पण कर्तृत्वानेच तो सिद्ध स्वरूपाला प्राप्त होतो, एरवी नाही. पुरुषार्थ करता आला पाहिजे महाराज. मनुष्य जन्माला यावं आणि पुरुषार्थ पूर्ण करावा. धर्म अर्थ काम मोक्ष, दोन व्यवहारी आणि दोन परमार्थी. अर्थकाम हे व्यवहारी पुरुषार्थ आहेत, अर्थकाम व्यवहारी पुरुषार्थ आहेत, आणि धर्म मोक्ष परमार्थी पुरुषार्थ आहेत. चारी पुरुषार्थ ज्यांनी पूर्ण केले तो परमपदाला प्राप्त होतो. चारी पुरुषार्थ ज्यांनी पूर्ण. मनुष्य जन्मामध्ये येऊन पुरुषार्थ साध्य नाही झाला तर उपयोग होत नाही. धन्य धन्य तुकोबा समर्थ, धन्य धन्य तुकोबा
धन्य तो को माझा धन्य तो को पुरुषार्थ पूर्ण झाला पाहिजे महाराज. व्यवहारातले दोन, परमार्थातले दोन. तर व्यवहारातले पूर्ण करून पुरुषार्थ ठरत नाही, तर परमार्थातली दोन करावी लागतात, धर्म आणि मोक्ष. मोक्ष मेल्यावरचा नाही, जिवंतपणी मोक्ष होता मिळता आला पाहिजे. मोक्षा महाघरी कामारी ते दाशी होय सांगू ऐशी. तुका म्हणे मोक्ष हा समोर आहे, पायाला लागलेला आहे. तेने मुक्तीचारी साधी मेल्यावर नाही साधी येल्या. साधी येला शब्द कधी आहे? साधी येल्या याचा अर्थ काय? मेल्यावर. याची द्याही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा भोगमुक्तीचा सोहळा आहे आहे मुक्तीचा सोहळा. याची द्याही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा भोगमुक्तीचा सोहळा भोगमुक्तीचा सोहळा. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. मुक्ती म्हणजे काय? एकाला विचारलं मुक्ती म्हणजे काय, ते म्हणतं सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. जसं लहान लेकराला शिकवल्याने आहेत ना मुक्ती आहेत, पण कोणची कोणासंग खावी कळत नाही. हे गुळ खातीत आम्ही मुक्ती खायला देतो विठाला. बोक्याला आलं म्हणून जमलं ते. त्यांनी सांगितलं गुळासंग खा. सलोकता मुक्ती कोणासंग खावं कळत नाही, मुक्ती स्वरूपता कोणासंग खावं कळत नाही. चार मुक्तीचे प्रकार सांगितले जातात. समजण्याकरता ते वेगवेगळ्या स्वरूपाने भगवंताच्या अनुभवात पुढे नेण्याकरता त्याचा उपयोग आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सायुज्य मोक्ष म्हणजे तत्स्वरूपाला प्राप्त होणं, त्या स्वरूपाची अनुभूती प्राप्त होणं हा सर्वात मोठा अनुभव संतांच्या जवळ आहे. ही अनुभूती ज्ञानोबराच्या जीवनात आल्यामुळे जे चंचल स्वरूपाचं मन होतं ते स्थिरतेला का प्राप्त झालं हा अनुभव ज्ञानोबराय पहिल्या चरण. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. 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 देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन.
तुमचे चरण निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत राहिले देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत राहिले कासे अज्वलित प्राण आपुला हे माया 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 असल धनवरे आपुला माहेरी राम असल धनवरे आपुला माहेरी असल धनवरे आपुला माहेरी राम असल धनवरे आपुला माहेरी 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 तुमच्या चरण निवांत राहिले मन निवांत राहिले मन कासा या देशीनं प्राण आपुला गोंधळाची आरती झाल्यावर वाटलं वा मला लय आवडते ही चाल खरं सांगतो विठ्ठल महाराज लय बरे ऐकली मी पण ती माझ्या डोक्यातच बसा चांगली आहे आरती म्हणत आपण काकड्याला म्हणतो ना उजळल्या ज्योती बोध काकडा आरती कासया त्याजीन प्राण आपुला गे माई महाराज असं आहे ज्ञानोबा आहे फार सुंदर चिंतन म्हणतात अनुभव जे म्हणतो ते कशामुळे येत असतो श्री गुरुची कृपा असावी लागते श्री गुरूंच्या अनुभवातले अनुभव आपल्या अंतःकरणामध्ये गळी उतरले पाहिजेत ते सद्गुरू असावेत श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मानुभवी कृपाळू शब्दपरनिष्णात कितवा तरंग आहे विठ्ठल महाराज तिसरा तरंग आहे असा तिसऱ्या तरंगामध्ये विषय आलेला आहे सद्गुरूचे लक्षणं सांगितली या अनुभवामधून जो प्राप्त झालेला अनुभवी आपल्या शिष्याची कळकळ करणारा तळमळ करणारा त्याच्या उद्धाराकरता रात्रंदिवस झटणारा 12 लाख शिष्य आहेत आणि एकाचा पता नाही कुठं कोण कुठं बसलाय त्याचं करायचं काय उपाशी मरत आहे का त्याला काही ज्ञान येतंय का नाही येतंय का पास महाराजाला लय मोठा शिष्य परिवार आहे काय जाळायचंय का त्याला काय करत त्या महाराजाच्या परिवाराला हजारोनी माणसं आहेत करायचं काय लाखोनी माणसं आहेत करायचं काय त्याच्यावर अवलंबून नाही महाराज उद्धार कितीचा आहे बोध कितीला आहे गती कितीला आहे सद्गती कितीला आहे ज्ञान कितीला आहे मोक्ष कुणाला आहे ब्रह्मस्वरूपाला कोण प्राप्त झालेला आहे ब्रह्मज्ञानी कोण आहे ब्रह्म अनुभवी कोण आहे श्रोत्रिय कोण आहे याला प्राधान्य आहे विठाला एक करती गुरु गुरु भवती भारू शिष्याचा भवती भारू शिष्याचा भवती भारू शिष्याचा एक करती गुरु भारू शिष्याचा भवती भारू शिष्याचा भवती भारू शिष्याचा एक करती गुरु
डबल टोला असतो तो भरायचा. गुरु गुरु काय राम महाराज एक करती गुरु 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 आणि भोवती भारू ते दोघे गुरु गुरु शब्दामध्ये दोन अर्थ भरलेले आहेत. गुरु गुरु म्हणजे तटगुरु एक काय गुरु गुरु म्हणजे तटगुरुपणा आणि दुसरं काय आहे गुरु गुरु म्हणजे आमचे गुरु महाराज आमचे गुरु महाराज आमचे. अल्ला का तुझेच आहेत का साऱ्या दुनियाची आहेत ना तू एकट्यालाच काय घोष पडून बसला. एक करती गुरु गुरु भवती भारू विठाला खूप काही सांगण्यासारखं पण अनुभव तेव्हा आहे. ब्रह्मानुभूतीला प्राप्त झालेले महात्मे जे आलेले आहेत जन्माला त्या अनुभूतीला प्राप्त होणं तेव्हा मन चंचल असणारं स्थिर करणं आणि स्थिर समाधानामध्येच मानवी जन्माचा उत्कर्ष आहे. त्याच्यातच त्याची कृतकृत्यता आहे. त्याच्यातच त्याची काय आहे कृतकृत्यता आहे. स्थिर मन करून माणसाने विचार केला पाहिजे आपण कशासाठी आलो बाबा पहिली गोष्ट. दुसरा आहे कुठून आलो बाबा. कुठून आलो म्हणजे काय हे काय विचारायची गोष्ट आहे. पाठ देऊन आली कुठून आले हे काय माहिती म्हणताय आम्हाला काही माहीतच नाही. पोपट शास्त्री विठ्ठल शास्त्री महाराज पोपट शास्त्रींचं कीर्तन ऐकलं का. कळतच नाही महाराज. कुठून आलो हे माहीत नाही त्याचा अभ्यास करा. कुठून आलो कळतंय ज्ञानाने त्याला कळतंय आपल्याला. आपण कुठून आलो आपल्याला कळणार आहे. आणि कुठे जाणार आहेत हे कळणार आहे. फक्त काय करावं लागतं हे कळत नाही. विठाला तुकोबारायांनी दोन्ही उत्तर दिलेली आहेत. भोगे कळो येतो मागील तो जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ तो. आत्ता या जन्मामध्ये आलो ना मनुष्य देहाला प्राप्त झालो ना तर नक्कीच मागे आपण चांगलं काही कर्म केलेलं असेल. या जन्माच्या भोगावरून मागचा जन्म ठरविता येतो. अजून ऐका या जन्माच्या मनुष्य देहाला प्राप्त झालेल्या जन्माच्या भोगावरून मागचा जन्म ठरविता येतो. कुठून आलो अभ्यास आहे मात्र नाही अभ्यास केला तर काहीच कळणार नाही. करा अभ्यास मनन करा ध्यान करा चिंतन करा बसा जरा काहीतरी करा म्हणजे कळेल. ते काहीच नाही करायचं मग कसं कळेल. म्हणून मागं कुठून आला ते कळून जाईल. या जन्मातल्या भोगावरून या जन्मात येऊन मनुष्य जन्मात येऊन जर आपल्याला जर आवड जर असेल तर मागच्या जन्मात कुठून आला ठरवायचं. एक तर कुत्र्याच्या जन्मातून आला. कुत्र्याच्या जन्मातून कसं ओळखायचं. शिळा मांस खायची हौस असली ती कुत्र्याच्या जन्मातून आला. ताजं मांस खाण्याची हौस असली की ते वाघाच्या जन्मातून आलं सिंहाच्या जन्मातून आलं. बरं गवत खायची इच्छा असली नाही गवत कोणी खात नाही पण खाल्ल्याशिवाय राहत नाही. मी सांगतो आयुर्वेदात गवत खावं लागतं म्हणजे दुर्वा खाव्या लागतात. त्यांनी समजावं गाईचा जन्म हरणाचा जन्म जे मांसाहारी प्राणी नाहीत जे शाकाहारी आहेत त्याच्यातून आम्ही आलो. भोगे कळो येतो जास्त सांगत नाही वेळ समाप्त होत आली आपली. मागील तो जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ तो. ते म्हणले झालं मागचं काय करायचे
उकरून. मग पुढचं बघ, मागचं दे सोडून, नको बघू, पुढचं बघ. ते म्हणजे पुढचं कसं काय समजत? म्हणजे तुम्हाला नाही समजायचं, संतांना समजलं. पुढचा जन्म कशाने ठरवावं? खंती ते न करा, पुढच्या जन्मामध्ये तुकोबाराय म्हणतात कसं जन्म येईन सांगू. ते म्हणजे खंती ते न करा, काळजीच करू नका तुम्ही, बरोबर होणे गाढव कुत्रा. समीकरण आहेत ती संतांची, बरोबर जुळून दिली. तुम्ही जसा वागाल ना तसा जन्माला जाल, जसं कर्म कराल तसं जन्माला जाल. केले कर्म झाले तेची भोगाले, 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 केले कर्म झाले तेची भोगाले. हा उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती. हरिमुखी गाता हर बल जिंदा, 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 हरिमुखी गाता हर बली 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 जिंदा. काय म्हणले? तिची भोगा आली. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. चुकीचं उत्तर नाही, बरोबर आहे. बाबा आले म्हणजे आमचा भोग चांगला आहे म्हणून. केले चांगलं कर्म त्याचा भोग चांगला झाला महाराज. असं आहे. मनुष्य जन्माला प्राप्त होऊन जर कर्मधर्म चांगला असेल तर ते चांगल्या प्रकारचा भोग निर्माण होतो ना. वाईट कर्म केलेलं असेल तर वाईट भोग निर्माण होतो, असं ठरलेलं गणित आहे. म्हणजे पुढे जाताना सुद्धा पुढच्याही जन्मामध्ये तीच भूमिका आहे. चुकली यावर थेरा पडे, चुकली यावर तेरा पडे तुकलियावर, तेरा पडे तुकलियावर. शेवटाची पाळी एका मनुष्य जन्मा, चुकली यावर फेरा पडे, चुकली यावर फेरा पडे. वाटाची पाळी एका मनुष्याला, तुकलियावर तेरा पडे, तुकलियावर तेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. मनुष्य जन्मामध्ये मिळणं अत्यंत दुराप असतं. दुर्लभो मानुषो देहो
देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभो मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. म्हणून शेवटची पाळी म्हटलं दुर्लभ आहे मनुष्य जन्म. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणारी. असा दुर्लभ नरदेह प्राप्त होणं भाग्य आहे. पण येऊन नुसता नरदेह मिळणं भाग्य नाही तर येऊन काय केलं त्याच्यावर महत्व आहे. म्हणून शेवटची पाळी म्हटलेलं आहे पुन्हा मनुष्य जन्माला येतो हे सांगता येणार नाही. नाही का नामदेवराय म्हणे घेईन मी जन्म. ते नामदेवराय आहेत. आपण काही नामदेवराय नाहीत ना तुकोबराय नाहीत. आपल्याला शिवाजी महाराज होता आलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज होता आलं नाही. होता आलं. शिवाजी महाराज होणे नाही, तुकोबराय होणे नाही, संभाजी महाराज होणे नाही. हो हो एकाने एकच वेळेस. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येण्याची वाट पाहतात पण आईची कुस तेवढे पवित्र आणि बलदंड कुस पाहिजे. महाराज येतील. तुकोबरायांच्या आईची कुस किती पवित्र असेल त्या कुशीची वाट पाहतात. त्या आईची वाट तुकोबराय पाहतात, ज्ञानोबराय पाहतात. पुन्हा जन्माला या वाटतं नामदेवरायाला. पण त्या पवित्र कुशीची वाट पाहतात, त्या पवित्र मातीची वाट पाहतात की जिच्या पोटी नामदेवराय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आदी करून थोर थोर अशा प्रकारची महात्मे ज्या मातेच्या पोटी जन्माला आली ती माता जन्माला कधी येईल आणि तिच्या पोटी माझा जन्म कधी होईल असं आहे. पण जन्माला येऊन जर कर्तव्य कर्मामध्ये चुकला तर चुकलिया वर्म फेरा पडी. वर्म चुकलं की फेरा पडतो. चला पंचकर्णामध्ये दृष्टांत आलेला आहे. आंधळ्याचा दृष्टांत आहे. गावकोसाच्या बाहेर जायचंय. ते आंधळं असं फिरत होतं गावाच्या बाहेर जायसाठी. त्याला काही रस्ता सापडणार. ते जन्मांध होतं. एकाने विचारलं कुठं जायचंय. म्हणला गावाच्या बाहेर. म्हणलं आता ह्याला कवा सोडावं. गावाच्या येस कुणीकडं त्या येशी पडून एकच दरवाजा. त्यांनी उपाय सुचविला. बाबा म्हणला असा भीतीला धरून जा म्हणजे गावाच्या बाहेर निघशील. ते आंधळा असं धरून त्या भीतीला चाललं. आता मला वाटतं हिथं बी दोन दरवाजे आहेत आपल्याला. हे अशीच भिताड होतं मोठं. ही बाबा आपल्या मठासारखं. पण ते मोठं गावकोस असायची पहिले. असं धरून ते चाललं आणि नेमकं दरवाजापाशी आलं म्हणजे मनुष्य देहाला प्राप्त झाला. अनेक जन्म फिरून फिरून आणि मी त्या दरवाजापाशी आल्यावर तरी आता बाहेर पडावं का नाही. पण त्याला फार खोड. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे ठसावले चित्ताचे ठाई वारंवार देही सेविता. परिणाम असा झाला त्याला गजकरण होतं. दरवाजा समोर आला. अनेक जन्म विषयाने बरबाटलेलं होतं. मग ते संस्कार घेऊन पुढे चालल्यामुळं दरवाजा आला मनुष्य जन्माचा पण भोग आला मूर्खाचा. अरे मी ते असं चालायला लागलं. ते मग त्याने काहीतरी एक करावं ना. ते बावळटच होतं ते. म्हणजे माणसं काय एका तऱ्हाचे असतात असं वाटलं काय तुम्हाला. सगळे साधू आहेत काय. बापाची ठेव आहे काय. आमच्यासारखे मूर्ख लय असतात. विठाल सगळे साधू काय ठेव आहे काय आपली नाही. एका जन्मामध्ये साधुत्व हे काही कालात प्राप्त झालेलं असतं महाराज. तसं हे आलं जन्माला पण कर्माचा भोग आला आडवा. कायचा भोग आला आडवा. अनेक जन्माचा संस्कार घेऊन आलेलं असल्यामुळे मी दोन्हीकडे सांगतो बरं दृष्टांत. त्याचा ते भोग आला आणि त्याला खाज होती आणि ते खाजिता गप बसवना ते चलत राहिलं. या खाजिण्याच्या राड्यामध्ये ते थांबला असतं तर निदान बाहेर पडता आलं असतं. पण थांबतो कोण या जगात. ते चलत राहिलं. पुन्हा हात लावला की पुन्हा फिरले. पुन्हा तीच गत. पुन्हा फिरले.
पुन्हा ती कवर सांगू सकाळ पाठपूत हीच आहे. असं चुकलिया वर्म फेरा पडे म्हणून मनुष्य जन्माला प्राप्त झाला तर कृतकृत्यता प्राप्त झाली पाहिजे. ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये जी कृतकृत्यता आहे, जे समाधान आहे, जे सुख आहे, जी शांती आहे, त्याचं केवळ कारण जर काय सांगत असतील माऊली तर केवळ चित्त समाधान, चित्ताची स्थैर्यता, मनाची स्थैर्यता. एवढा सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्ञानोबरायांनी प्रतिपादन केला. पण केव्हा स्थिरता होती? माऊली म्हणतात देखिले तुमचे चरण. तुमचं चरण पाहिलं. चरण पाहिल्यावर कोण पाहत नाही बरं मला सांगा? चरण पाहत कोण नाही? पंढरपूरला गेल्यावर सगळेच पाहतात चरण. आता बरं आहे जरा चरण पाहायसारखं आहे थोडं. असं कांबरावर हाणतात आता कांबरावर. आमच्या लहानपणी पिळे केलेले असायचे बाबा असे डावीलाचे त्या बडवेनी बडवे हसलत का म्हणून खरं सांगितलं म्हणून होईल. खरं सांगितल्यावर हसू येतं. ते असा पिळा करायचा आणि त्या पिळ्याने रपकायची आणि एक धरून वाढायला असायचा. माणूस तिथं दर्शनाला गेला की एकाने वाढायचं आणि एकाने मागून टोला द्यायचं. चल बाहेर. दर्शन करायला गेलेला देव तर दिसतच नाही. ते महागारी चौकट कुठं आला कुठं गेला मिळत नाही त्याला. आता तरी बरं आहे. ते चरण कोण पाहत नाही महाराज? सगळेच पाहतो. भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप परमात्मा जरी असला तर जगताधिष्ठान असणारा सगुण परमात्मा जो आहे त्या परमात्म्याचं दर्शन ज्ञानोबरायांनी घेतलेलं आहे. माझे जीवीची आवड, माझ्या जीवेची आवड, माझ्या जीवेची आवड, माझ्या जीवेची आवड. पंढरपुरा देहीन गोडी, पंढरपुरा देहीन गोडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पंढरपुरा देहीन गोडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. भगवान परमात्म्याची ओढ ज्ञानोबरायांना सुद्धा. विचार करा ही सगळी जी उदाहरणं आहे ती कशासाठी? प्रत्यक्ष परमात्मा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार तुकोबराय म्हणजे ज्ञानोबराय म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणे मस्तक ठेविले. ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार रामेश्वर भट्टाचा आहे. तुकोबराय कशी आहेत? ब्रह्मस्वरूप आहेत. तुकोबराय कसे आहेत? सगुण स्वरूप आहेत. तुकोबराय कसे आहेत? निर्गुण स्वरूप आहेत. ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. ती अनुभूती ब्रह्म तुका अशी आली. तुकोबराय कसे आहेत? सगुण साकार अशा स्वरूपाची आहेत. कसे आहेत? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. विष्णू स्वरूप आलं, सगुण स्वरूप. जगताधिष्ठान परमात्म्याचं दर्शन ज्या क्षणाला झालं त्या चरणाचं दर्शन होणं म्हणजे ज्ञान होणं. मनुष्य जन्मात आल्यावर दर्शन व्हावं. दर्शन नाही झालं तर मग काही उपयोग नाही. ज्ञानोबरायदीस ही संत प्रभृती मंडळी आहे सर्व. त्यांची ओढ त्यांची तळमळ व्यक्त करत असताना एका गवळणीची अवस्था सांगतात महाराज. जर प्रभूची भेट नाही झाली, जर देवाचं दर्शन नाही घडलं तर मी माझा जीव देईन. काय देईन? अशी देवासाठी जीव देणारी किती. ही गवळणीची अवस्था आहे.
ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात मीही जीव देईन, पण निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादाने, निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादाने भगवंताच्या चरणाची भेट झाली आणि जे मन तळमळत होतं, जे मन तळमळत होतं ते स्थिरतेला प्राप्त झालं. म्हणून देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. मग प्राप्त झालं ना. अप्राप्त गोष्ट प्राप्त होईपर्यंत तळमळ असते. नाही जर मिळालं तर आरक्षण आहे, नाही मिळालं तर लोकांनी जीव दिला. महाराज फासावर गेले, गंगेत उड्या टाकल्या, प्राणत्याग केला आरक्षणासाठी. सरकारला काही अजून त्याला खोलीरून तेच कळना काय ती काय करावं. परत ते झालं. मला असं म्हणायचं ह्याच्यातून एक सत्य परिस्थिती सांगू तुम्हाला. प्राणत्याग याच्यासाठी करू नका, फाशी घेऊ नका, विष पिऊ नका, गंगेत उड्या देऊ नका, बुड्या घेऊ नका, बुडून जाऊ नका, मरू नका. आणि मरायचंच असेल तर रणांगणावर मरा. लढण्यासाठी शिल्लक असला पाहिजे मनुष्य. जीव संपून गेला तर यांना काहीही त्याचं तारतम्य नाही. महाराज काही घेणं देणं नाही त्यांना. सरकार म्हणजे काही एक माणूस टार्गेट करण्यासारखं नसतं. सरकार तुम्ही आम्ही सरकारच आहेत. आपण काही वेगळे आहेत का? आपल्या हातात काही नाही म्हणून द्या सोडून. नाहीतरी आपल्या हातात असतं तरी किती उड्या हाणल्या असते आपण. याच्यावरून विचार करा. नाही अवघडच आहे ते. लढण्यासाठी रणांगणावर तयार राहा. लढता लढता मग तो पोलिसही मेला तरी शूरवीरत्वाला प्राप्त झाला. तो वीर मरणच त्याला आलं. पोलीस जरी असला तरी, आपलाही असला तरी, अथवा परकाही असला तरी शूर मरणाला प्राप्त झाला. आणि तुम्ही आम्ही जरी लढत असताना एखादी काठी बसेल, एखादा दगड फटका बसेल ज्या वेळेला, त्यावेळेला जर आपला मृत्यू संभवेल तर तरीही ते शूर मरणच आहे, शूर वीरत्वच आहे. विठाला असं सगळे गणित आहे. पण भगवंताच्या बाबतीमध्ये मात्र प्राणत्याग म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्राण तळमळत होता, कधी प्राण निघून जाईल असे अनेक प्रमाण आहेत. देऊ नका, संपला वेळ, ती सांगता येणार नाही. अनेक आहेत प्रमाणाची. अशा अवस्थेला प्राप्त झालेली होती गवळण की जर नाही दिसला, आत्ताची आत्ता दृष्टीच्या आड झाला, एवढ्या वेगी अंतरला. आणि मग त्या तळमळीतून कानया रे देई भेटे गवेळा, एथवरी होता संग अंग लपविले कानया रे जग जग जेठी. अशी ओढ लागली. ज्या क्षणाला त्या चरणाचं ज्ञान प्राप्त झालं, चरणाचं ज्ञान प्राप्त होणं म्हणजे चरण आहे त्याचं ज्ञान व्हावं लागतं. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. ज्या गोष्टीचं ज्ञान यथार्थ स्वरूपाने, तो व्यवहार असो की परमार्थ असो, यथार्थ स्वरूपाने होतं तिथं वृत्ती स्थिरावली जाते. मनुष्य त्याच्या नादी लागतो. जितक्या प्रमाणात त्याला कळलेलं असतं तितक्या प्रमाणामध्ये. त्याच्या पुढचं कळत नसल्यामुळं वाया जातो त्या गोष्ट सोडून. पण कळालं पाहिजे. तसं परमार्थामध्ये सुद्धा यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होणं म्हणजे चरणाचं दर्शन होणं. देखिले तुमचे चरण
निवांत राहिले मन. मग ज्ञानोबा म्हणतात की त्या गवळणीची अशी अवस्था झाली आणि भगवान परमात्मा प्रगट झाल्याबरोबर आणि मलाही निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादाने हे ज्ञान अवगत झाल्यामुळे कासया प्राण त्याची नगे माये पाठीमागे हे वृत्ती हे बुद्धी कासया त्याजीन प्राण आपुलागी माये. आता कशाला मी जे इष्ट प्राप्त करून घ्यायचं होतं ते प्राप्त झालं. आता मी प्राण सोडणार नाही तर काय करेल. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती जी आहे त्या भक्तीचा आनंद लुटेल. द्वितीय चरण सेना धनी बरी आपुले माहेरे माहेरी आसेना धनी बरी आपुले माहेरे धनी बरी आपुले माहेरे धनी बरी आपुले माहेरी आसेना धनी बरी आपुले माहेरे तो श्री हरि नीति गाय लगे माये मग तो श्री हरि नीति गाय लगे माये गाय लगे माये आसेना धनी बरी आपुले माये रे माहेरी आसेना धनी बरी आपुले माये रे मग तो श्री हरि नीति गाय लगे माये मग तो श्री हरि गाय लगे माये गीती गाई नगे माये. पण कुठे धनीवरी स्वस्वरूपाच्या अनुभवामध्ये तृप्त होणं, स्वानुभूतीला प्राप्त होणं, आत्मानुभूतीला प्राप्त होणं ही अनुभूती सर्वश्रेष्ठ आहे. मग त्या ठिकाणी स्थिर झाल्यावर ते माहेर खरं ती आहे. तेच माहेर आहे. दुसरं माहेर आहे माहेर संताची स्वामया स्वामिया केशवाची नामया स्वामी केशवाचे झळझळीत सोनस्ता कळस दिसतो सोज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. ते बरवय म्हणून तर बाबांनी तिथं जागा घेतली. काय कुठं घेतली होय? कुठं जामखेडाच्या खाली होय. जरा विचार करत नाही लोक. कुठं घेतली आहे? पंढरपूर. बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. तिथं बरं आहे. सगळ्याच बरं होईल. आपलं होईल तर होईल पण आपल्या मागून येणाऱ्या पिढीचंही बरं होईल. पिढी जात बरं होण्यासाठी हे चालला उठा ठेवा. पिढी जात एका जन्माचा नाही अनेक जन्म.
म्हणून हे सगळं चाललेलं आहे महाराज. असे न धनीवरी आपुले माहेरी, मग तो स्त्री हरी गायीन गीती ओ माये, असं ज्ञानोबा राय म्हणतात. ही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती आहे. म्हणजे ज्ञान जरी झालं तरी ज्ञान गिळून गावा गोविंद गा, असं प्रभूचं चिंतन करण्याकरता असा विषय आहे. आणि म्हणून ज्ञानोबा राय या स्वरूपाने त्याचं चिंतन करतात. एवढंच नाही, या सर्व गोष्टीचा परिणाम कसा असावा लागतो शेवटच्या सकळ ही गोत माझे पंढरीसे जान, सकळ ही गोत माझे पंढरीसे जान, सकळ ही गोत माझे पंढरीसे जान, सकळ ही गोत माझे पंढरीसे जान. पंढरीस जान, सकळ ही गोत माझे 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 पंढरीस, सकळ ही गोत माझे पंढरीसी जान, सकळ ही गोत माझे पंढरीसी जान. बाप रखुमा देवीवरा विठ्ठलाचे आन, बाप रखुमा देवीवरा विठ्ठलाचे आन, हसन धनीवरे आपुले माहेरे, असल धनीवरे आपुले माहेरे, असल धनीवरे आपुले माहेरे, असल धनीवरे आपुले माहेरे. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची आन, बाप रखुमा तो श्री हरे गीते गायन के माय माय श्री हरि गीते गायन के माय, असल धनीवरे आपुले माये, असल धनीवरे आपुले माये.
असेल धनीवरी आपुले माये 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 असेल धनीवरी आपुले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. अत्यंत महत्वाचा विषय ही गोत माझे पंढरीशी जाण माझं सर्व गोत्र सगळं नातं गोत सगळं ब्रह्मस्वरूपाशी विलीन झालं. ही मी शपथपूर्वक सांगतो. बाप रुखमा देवीवरू विठ्ठलाची आण असेन धनीवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गाईन गीती ओ माय तुकाराम 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 जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय